सो आज आपण बघणार आहोत आपण काय खातो याच्यावरती बरेच तास आपण बोलतोय किंवा बरेच दिवस आपण बोलतोय. पण बेसिकली जेवढं आपण अन्न खातो ते पचवण्यासाठी खूप महत्वाचं काय आहे तर आपल्याला आपल्या शरीरामध्ये पाणी हे पण खूप महत्वाचं आहे. आणि ते पाणी जर आपल्याकडे भरपूर नसेल तर ऍक्च्युली अन्न पचणं खूप मुश्किल होतं. तर तुम्हाला माहिती आहे का पृथ्वीवरती पाणी आणि माती किंवा पृथ्वीचं मॅटर याचा जे रेशो आहे तोच रेशो आपल्या शरीरामध्ये पण आहे. तर पृथ्वीवर साधारणपणे 60% पाणी आहे आणि 35% मॅटर आहे आणि 5% इथर आहे, जे सगळं बाजूला आहे. म्हणजे पृथ्वीवर खूप कमी आहे, पृथ्वीच्या बाजूला आहे ते आकाश तत्व. म्हणजे ही 3 तत्व आहेत, पृथ्वी तत्व, जलतत्व आणि आकाश तत्व. यांनी पूर्णपणे नेचर आपल्या आजूबाजूला जे आहे ते बनलेलं आहे. आणि आपलं शरीर हे पण त्याच प्रमाणामध्ये त्याच पद्धतीने बनलेलं आहे. तर आपल्या शरीरामध्ये सुद्धा 60% पाणी, 35% मॅटर किंवा पृथ्वी तत्व आणि 5% आकाश तत्व. तर या तिघांचा खूप महत्वाचं काम आपल्या शरीराचं डायजेशन प्रोसेस करण्यामध्ये आहे. मग आपल्या शरीराला किती पाणी लागतं? मग आपण जर अन्न खातोय त्यात 60% पाणी प्यायला असेल तर मग आपण अन्न खाऊ नाही शकत. तर असं नाहीये की आपल्याला अन्न जेवढं लागतं त्याच्याबरोबर ते जर 25% 35% असेल तर 60% पाणी प्यायला पाहिजे, अशी गरज नाहीये. पण आजकाल खूप लोक असं करतात की एक दर तासानी एक ग्लास पाणी प्या किंवा 4 बाटल्या पाणी भरून ठेवा आणि त्या 4 लिटर पाणी दिवसभरात प्यायलंच पाहिजे किंवा 8 लिटर पाणी दिवसभरात प्यायलंच पाहिजे. अशी खूप वेगवेगळ्या प्रकारचे डाएट प्लॅन्स आजकाल आलेले आहेत की जिथे लोकांना सांगितलं जातं की एवढं पाणी तेवढं पाणी पिणं फार महत्वाचं. पण नॅचरल लिव्हिंग मध्ये मी सांगेन की असं इतकं पाणी तितकं पाणी असं ठरवलं नाही पाहिजे. कारण आपण काय फूड खातो या दोघांच्या एकमेकांच्या कम्युनिकेशन मध्ये हे ठरतं आणि ते सांगितलं जातं की मला इतकं पाणी पाहिजे म्हणून. म्हणजे शरीर जसं आपल्याला सांगतं की मला भूक लागली आहे, तर भूक लागलेलं जसं कळतं तसंच तहान लागलेली पण कळली पाहिजे आणि कळते. ओके. सो तहान लागलेली कळते याचा अर्थ काय आहे? तर जेव्हा तहान लागेल करतात. खूप लोक ट्रॅव्हलिंग मध्ये वॉशरूम मिळणार नाही म्हणून पाणीच पित नाही, सो दिवस दिवस पाणी पित नाही. आणि मग त्यांच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या प्रोसेसवरच परिणाम व्हायला लागतो, कारण इतकं केमिकल आहे पोटामध्ये. कारण आपण ज्याला पित्त रस, जाठर रस किंवा आपले जे लिव्हर, स्प्लीन या सगळ्यांमधनं ते ऍसिड पोटामध्ये टाकलं जातं आणि त्या ऍसिड मध्ये अन्नाचं डायजेशन होतं. पण जर ते अन्न पुढे सरकायला पाहिजे आणि त्याचं प्रॉपर अब्सॉर्प्शन व्हायला पाहिजे असेल तर पाणी हे खूप महत्वाचा घटक आहे. आपलं रक्त सुद्धा व्यवस्थित पातळ असलं पाहिजे ज्यामुळे त्याचा फ्लो चांगला राहील. जेव्हा रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलंय असं आपण म्हणतो तर बेसिकली काय होतं तर रक्त थिक होऊन जातं आणि तसं झालं तर ते त्रासदायक असतं. त्यामुळे रक्ताचं जे काही विस्कॉसिटी किंवा त्याची जी डेन्सिटी आहे ती व्यवस्थित असली पाहिजे. तर या सरांची वय टाकून सगळ्यासाठी दे म्हणजे खूप कंट्रोल. महत्वाचं आहे. सचिन म्यूट करा तुम्हाला. या सगळ्यासाठी खूप महत्वाचं आहे की आपण पाणी किती कंझ्युम करतो. पण अन्नासाठी जसं तुम्ही ब्रेकफास्ट आणि लंच किंवा डिनर किंवा ब्रंच आणि डिनर असं केलंय
अन्न खात असताना पाणी पिऊ नये असं आयुर्वेदामध्ये सांगितलं जातं. तर अन्न खाण्याच्या आधी काही वेळ पाणी प्यावं किंवा अन्न खाल्ल्यानंतर काही वेळाने पाणी प्यावं असं म्हणणं का आहे. पण त्यासाठी आपलं अन्न काय आहे हे पण खूप महत्वाचं. आपण जर खूप ऑइली फूड खात असू, आपण जर खूप हेवी फूड खात असू, तर आपल्याला अन्न खात असतानाच पाण्याची गरज लागेल. पण आपल्या अन्नामध्ये कोशिंबिरी आहेत, काकडी, गाजर, मुळा, पालक या सगळ्या भाज्या तुम्ही बघितलं जेव्हा तुम्ही भाजी किसता, म्हणजे ते गाजर किसता किंवा काकडी किसता, किसल्यावर पाणी व्हायला लागतं त्यातनं ऑलमोस्ट, किंवा गाजर किसताना आजूबाजूला त्या किसणीचे असे डॉट 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 पाण्याचे पडलेले असतात. एवढं पाणी त्याच्यामध्ये आहे. तर जर तुम्ही सलाड खात असाल तर ऍक्च्युली तुम्ही पाणी प्यायलेलं आहे. त्यामुळे असं म्हणलं जातं की अन्न प्यावं आणि पाणी खावं. अन्न प्यावं आणि पाणी खावं. हे कसं करायचं? अन्न प्यावं याचा अर्थ काय आहे तर, अन्न प्यावं याचा अर्थ काय आहे तर, आपल्या तोंडामध्ये जी सलाइव्हा आहे किंवा लाळ आहे त्याच्यामध्ये 60% डायजेशन प्रोसेस मधलं डायजेशन व्हायला पाहिजे. त्या लाळेमध्ये इतके द्रव आहेत ज्यांनी डायजेशन प्रोसेस तिथे सुरू व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्या लहानपणी आठवत असेल तुम्हाला म्हणायचे की 32 वेळा घास चावून खा. म्हणजे तुझ्या तोंडात जितके दात आहेत तितके वेळा घास चावून खायला पाहिजे. मग 32 वेळा जर तुम्ही चावून खायचं तर बघा, तुम्ही जर भात हा खूप मऊ केला, मऊ भात, तर तो तुम्ही 32 वेळा चावून खाऊच शकत नाही. पोळी तुम्ही तोंडामध्ये ठेवून बघा, जितका वेळ ती तोंडात राहील त्याच्यात जेव्हा लाळ मिक्स होईल ऑटोमॅटिक ती पोळी किंवा भाकरी गोड व्हायला लागते. गोड व्हायला लागते याचा अर्थ काय तर त्यामध्ये जे कार्बोहायड्रेट आहे ते ग्लुकोज मध्ये कन्वर्ट व्हायला लागतं तोंडामध्येच, आणि मग त्याचं डायजेशन खूप लवकर होऊ शकतं. म्हणजे अन्न असं खाल्लं पाहिजे की जे चावायला लागलं पाहिजे. याचा अर्थ आपल्या जेवणामध्ये हार्ड फूड किंवा सॉफ्ट फूड नसलं पाहिजे, पण फायबर फूड असलं पाहिजे. जेव्हा फायबर अन्नात असेल ऑटोमॅटिकली तुम्हाला ते चावावं लागेल. म्हणून मी नेहमी म्हणते की फ्रूट ज्यूस पेक्षा फ्रूट हे खूप महत्वाचं आहे. फळांचे ज्यूस न करता फळ खा, कारण ज्यूस केला तर त्यातला फायबर किंवा पल्प निघून जातो. थोडा प्रोटीन, त्याचा थोडा फायबर राहील त्याच्यामध्ये, पण महत्वाचं काय आहे तर त्याचं स्वतःचं जे नॅचरल टेस्ट आणि पाणी आहे ते पण तुम्ही शुगर मिश्रित करून टाकता. तर तसं न करता फळ हे तसंच्या तसं खावं. आणि फ्रूट ज्यूस हा ज्याला आजार झालेला आहे, ताप आलेला आहे, ज्याची डायजेशन सिस्टीम लो झालेली आहे, त्यांनी फ्रूट ज्यूस प्या. पण तुम्ही नारळाचं पाणी प्या किंवा नीरा प्या किंवा ताक प्या किंवा तुम्ही कांजी घ्या बीटरूट आणि याची, या सगळ्याला पीत असताना असं ग्लासभर घ्यायचं आणि गटा 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 2 मिनिटात पिऊन टाकायचं असं नाही करायचं. आणि तसं केलं तर पाणी तोंडातनं जातं आणि नळ उघडल्यासारखं युरिन मधून बाहेर पडतं. ते पूर्णपणे पटापटा बाहेर जाऊन मग त्याचा आपल्याला काही उपयोग होत नाही. सो पाणी पित असताना तुम्हाला माहित असेल पूजा करतो तेव्हा आपल्याला आचमनीय करायला सांगतात. म्हणजे तुम्ही नारायणाय स्वाहा, केशवाय स्वाहा असं म्हणत एक पळीभर पाणी हातावर घेता आणि त्याचं आचमनीय करता. तितकं थोडं थोडं पाणी जर आपण पिऊ शकलो, घोट घोट पाणी जे पितील त्यांच्यासाठी ते पाणी खाल्ल्यासारखं होतं. कारण थोडंसं पाणी तोंडात घेतलं पाहिजे आणि मग गिळलं पाहिजे. थोडंसं पाणी तोंडात घेऊन केलं तरी चालेल आणि मग गिळा. सो जितकं तुम्हाला आरोग्यवंत व्हायचं आहे, जितकं तुम्हाला डिसीज मधनं बाहेर यायचंय, स्पेशली ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे, ज्यांना ऍसिडिटी आहे, ज्यांना पोटाचे विकार आहेत, त्यांनी पाणी हे हळूहळू प्यावं. जेवणाच्या आधी 1-1.5 तास किंवा जेवणानंतर 1-1.5 तासांनी प्यावं. आणि अन्न हे चावून चावून असं खावं की जे ऑलमोस्ट लिक्विड होईल तोंडामध्ये आणि मग ते आत जाईल, तर त्याचं ऍब्सॉर्प्शन खूप चांगलं होईल. सो पाण्याचंही तोंडात डायजेशन व्हायला पाहिजे, अन्नाचंही तोंडात डायजेशन व्हायला पाहिजे.
सो पाणी किती प्यावं हे शरीराला ठरवू दे. जेव्हा जेव्हा तुम्हाला तहान लागेल तेव्हा तेव्हा पाणी प्या, पण असं बाटलीभर फ्रीज मधनं काढून गार पाणी कधीही पिऊ नका. उन्हाळा चालू झालाय, शरीराचं जे तापमान आहे त्याच तापमानाचं जर पाणी तुम्ही प्यायलात तर ते इझिली ऍब्सॉर्ब होतं बॉडीमध्ये. खूप गरम किंवा खूप थंड हे कधीही शरीरामध्ये व्यवस्थित डायजेस्ट किंवा ऍब्सॉर्ब होणार नाही. त्यामुळे पाणी जर गरम प्यायचं असेल तर ते कोमट प्यावं, म्हणजे ते पोटामध्ये पोचेपर्यंत त्याचं टेम्परेचर आणि शरीराचं टेम्परेचर सेम झालं असेल. उन्हाळ्यामध्ये गरम पाणी प्यावं आणि थंडीमध्ये गार पाणी प्यावं जे नॅचरली गार असेल. माठातलं गार चालेल, कारण ते तुम्ही काय केलंय तर त्याच्यामध्ये काहीही केमिकल प्रोसेस नाही केली आहे. पण फ्रीज मध्ये जे गार होतं ते पाण्याचीच एनर्जी काढून घेऊन त्याला गार करते. त्यामुळे फ्रीज मध्ये बाटली ठेवून पाणी पित असाल तर बंद केलं तर जास्त चांगलं होईल. जेव्हा तुम्हाला वाताचे विकार आहेत, जेव्हा तुम्हाला डायजेशनचे विकार आहेत, जेव्हा तुमचे लंग्सचे विकार आहेत, जेव्हा तुम्हाला रेग्युलरली हीट किंवा सर्दी होते, त्यांनी फ्रीज मधलं पाणी कधीही पिऊ नये. फ्रीजची काही प्रॉब्लेम नाहीये मला, पण तुमचं शरीर जर तेवढं गार असेल तर तेवढं गार पाणी तुम्ही प्यायलं तर काही प्रॉब्लेम नाही, कारण तुमची अन्ननलिकेचं टेम्परेचर खूप जास्त आहे. मग आता काय करावं लागतं शरीराला? तुम्ही जर गार पाणी प्यायलात तर शरीराला त्या पाण्याचं पोटामध्ये जाईपर्यंत टेम्परेचर वाढवावं लागतं आणि मग ते डायजेशनसाठी वापरलं जातं. मग यामध्ये तुमच्या शरीराची खूप एनर्जी वाया जाते. आणि ज्याचा म्हणजे तुम्हाला जर घशाला गार पाहिजे असेल तर 2 सिप तुम्ही गार पाणी प्या आणि सोडून द्या, पण बाटलीभर ग्लासभर गार पाणी पिऊ नका. किंवा थंड पेय सुद्धा तितकी थंड पिऊ नका ज्यामुळे तुम्हाला शरीराला त्याचं टेम्परेचर वाढवावं लागेल, कारण ते तुमच्या शरीराचीच एनर्जी वाढवणार. सो पाणी हे एक महत्वाचं अन्न आहे. पाणी हे एक महत्वाचं अन्न आहे. त्यामुळे जर तुम्हाला ताप आला असेल, जर तुम्हाला आजारी वाटत असेल, अशी कणकण वाटत असेल, तर बेस्ट काय करावं तर लिक्विड डाएटवर जावं. लिक्विड डाएटवर जावं म्हणजे तुम्ही वरणाचं पाणी, भाताचं ते काय तुम्ही त्याला म्हणता, भाताची पेज, भात न खाता भाताची पेज, म्हणजे 1 ग्लासला 9 ग्लास पाणी घालायचं. 1 ग्लास भातासाठी 9 ग्लास पाणी घालून ते शिजवायचं आणि ते पूर्ण शिजल्यानंतर दिवसभर ते तुम्ही थोडं थोडं बाउलमध्ये खाऊ शकता आणि त्यात चांगलं मीठ आणि तूप घाला, लिंबू पिळा त्याच्यात. ऑटोमॅटिकली तुमचा पोटातला जो गडबड आहे तो ठीक होईल आणि तुमचा ताप, याच्यासाठी क्रोसिन पॅरासिटामॉल काही न घेता तुम्ही तापातनं बाहेर या. फ्रुट्स घ्या. फ्रूट खाण्याची पण शक्ती नसेल तर मग फ्रूट ज्यूस घेऊन घ्या. नारळाचं पाणी घ्या. सो जेव्हा बॉडी तुमची स्ट्राईकवर आहे, बॉडी स्ट्राईकवर याचा सिम्पटम काय आहे तर फिवरिश वाटतंय, मला कणकण वाटते, असं जेव्हा आपण म्हणतो तर बेस्ट फूड इज लिक्विड. त्यावेळी लिक्विड डाएटवर 1 दिवस जा. नेक्स्ट डे मॉर्निंग खिचडी खा. तुम्हाला काही आजार होणार नाही, तुम्ही त्यातनं ऑटोमॅटिकली बाहेर येऊ शकता. आणि त्या दिवशी खूप मेडिटेशन करा, मंत्र करा, ध्यान करा, लाईंग डाऊन तुम्ही ते योग निद्रा करा. या सगळ्या गोष्टी आजारी असताना करण्यासाठी खूप चांगला वेळ असतो. ओके. आता पाणी आपल्याला शरीरामध्ये अन्नाबरोबर पण कसं मिळतं तर सलाड्स आणि फ्रुट्स हे तर 2 मी सांगितलं तुम्हाला. त्याचबरोबर भात किंवा पोळी खात असताना पूर्णपणे फ्राईड ड्राय भाज्या जास्त खाऊ नका. म्हणजे एखादी तुम्ही जर काय ते बटाट्याच्या काचऱ्या किंवा भेंडी फ्राय किंवा तोंडल्याची फ्राय असं जर तुम्ही खात असाल तर मग तुम्हाला खूप पाणी प्यावं लागेल. त्याच्याऐवजी 1 रस भाजी आणि 1 ड्राय भाजी किंवा सांबार, रसम, आमटी, कढी असं काहीतरी एक तुमच्या जेवणात असेल तर ते पाणी तुमच्या ऍक्च्युअल डायजेशन प्रोसेससाठी पुरेसं होतं आणि मग तुम्ही 1-1.5 तासानंतर पाणी प्यायलं जेवणानंतर तरी चालेल. पण तुम्ही पूर्णपणे पोळी आणि भात हे ड्राय आहे. भातात
आणि पोळीत थोडंसं पाणी तुम्ही ते बनवण्यासाठी घातलंय, पण ते खूप थोडं आहे. पण त्याच्याबरोबर जर तुम्ही आजीचा अभ्यास घेऊन बसेल. आमटी, पोळी बरोबर कढी किंवा सांबार किंवा रसम असं काही घेतलं तर मग तुम्हाला खूप पाणी पिण्याची गरज नाही. ठीक आहे. सो जर कोणी तुम्हाला सांगितलं असेल की 4 लिटर पाणी प्यायलंच पाहिजे, सकाळी उठल्यावर 1 लिटर पाणी प्यायलंच पाहिजे, असे आजकाल युट्यूब मास्टर्स खूप आहेत आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर पण असं खूप फिरत असतं. तर या 2 युनिव्हर्सिटीपासून थोडे दूर राहा, शास्त्रीय प्रमाणे बघा. तुमच्या डॉक्टरनी जर तुम्हाला सांगितलं असेल शरीरामध्ये हीट आहे म्हणून तुम्हाला पाणी खूप प्यायचं असेल तर ते तुमचं शरीर सांगेल तेव्हा पाणी. ठीक आहे. सो पाणी हे तुम्हाला खूप मिळालं पाहिजे आणि जेव्हा तहान लागेल तेव्हा ऍक्च्युअल पाणी प्या. आणि ते जितकं प्युअर म्हणजे जसंच्या तसं, जसं जमिनीतनं येतं तसं मिळालं तर त्यात ऍक्च्युअली मिनरल्स आहेत. आजकाल आपण काय आरओ करून आणि मग त्याला फिल्टर करून वगैरे करतो. तर मी सजेस्ट करीन जर तुमच्या घरात आरओ असेल किंवा ते काय फिल्टर असेल तर असं पाणी तुम्ही जेव्हा आजारी आहात तर बॉईल करा, गार करा आणि मग प्या. कारण त्या आरओ मध्ये बॅड बॅक्टेरिया जात नाहीत, गुड बॅक्टेरिया ऍक्च्युली जातात. आणि बॅड बॅक्टेरिया इतके डेंजरस आहेत की ते सगळ्यातनं बाहेर निघून जातात. त्यामुळे केअरफुल राहा. पाणी बॉईल करून गार करून पिणं आजारी असताना. नॉर्मल असेल तर तुम्ही जे पाणी पिताय ते प्या, ज्याची तुम्हाला सवय आहे ते प्या. पण उगीच बिस्लरीची बाटली घेतलीच पाहिजे असं काही ठेवू नका. इम्युनिटी ही आपली जितकी नॅचरली चांगली असेल तितकं ते चांगलं आहे. जितकं तुम्ही ओव्हर प्रोटेक्ट कराल तितकी तुमची इम्युनिटी ऍक्च्युली किल होते आणि जितके तुम्ही नॅचरल राहाल शरीर तितकी तुमची इम्युनिटी वाढवत राहते. याचबरोबर अजून एक ज्यूस मी तुम्हाला सांगणार आहे जो आपल्या इंटेस्टाईनचं डिटॉक्स करेल, इंटेस्टाईनला क्लीन करेल. जसं तुम्ही बाथरूम मध्ये फिनाईल वापरता किंवा कपडे धुण्यासाठी तुम्ही रिन किंवा एरियल वापरता किंवा भांडी धुण्यासाठी तुम्ही विम वापरता, तसं डायजेस्टिव्ह सिस्टीम धुण्यासाठी आपण काहीच वापरत नाही. आणि ते धुणं खूप गरजेचं झालंय म्हणून आपली सिस्टीम अनइझी झाली. तर आता मी असं एक तुम्हाला ज्यूस सांगणार आहे जो क्लोरोफिल ज्यूस ज्याला म्हणतात. क्लोरोफिल म्हणजे पानांमध्ये जे हरित द्रव्य असतं त्याला मराठीत काय म्हणतात, क्लोरोफिलला बहुतेक हरित द्रव्य असंच म्हणतात. ओके. सो त्याचा ज्यूस की ज्यामुळे आपली लार्ज आणि स्मॉल इंटेस्टाईन ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया असतात आणि ज्याच्यावरती ऍक्च्युली आतनं एक खराब लेअर येतो किंवा लिकी गट, हा खूप लोकांचा आज मोठा प्रॉब्लेम आहे. तर लिकी गट, गॅस्ट्रिक, ऍसिडिक बॉडी, ऍसिडिक ब्लड आणि फॅटी लिव्हर किंवा किडनीचं फंक्शन स्लो झालेलं आहे, रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, ट्रायग्लिसराइड्सचं प्रमाण वाढलेलं आहे, LDL कोलेस्ट्रॉल जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे ते वाढलेलं आहे. सगळे पॅरामीटर्स एकदम बाउंड्री लाईनला आहेत तुमच्या ज्या डॉक्टर रिपोर्ट प्रमाणे. अशा लोकांनी हे डिटॉक्स जितकं रेग्युलरली करतील तितकं चांगलं. तर यासाठी करायचं आहे, तर यासाठी सगळ्या भाज्यांचे तुम्ही ज्यूस बनवू शकता. जसं काही दुधी हा खूप चांगला भाजी आहे. कधी कधी त्याची भाजीला काही चव नसते. म्हणजे खूप मुलांना दुधीची भाजी फारशी आवडत नाही म्हणून मग आपण त्याची मटरी किंवा ते काय गुजरातीमध्ये बनवतात ना त्याचं किसून त्याच्यात घालून त्याचे पकोडे करून मग भाजी बिजी असं काय काय करतात तुम्ही, दॅट्स ओके. कारण त्याला स्वतःला काही चव नाहीये. पण कोहळा, दुधी आणि गोडचे सगळे प्रकार म्हणजे ॲश गोड, बॉटल गोड, रिच गोड, हे सगळे जे वेलीला येणारी व्हेजिटेबल्स आहेत, वेलीवर येणारी व्हेजिटेबल्स म्हणजे तुम्ही सगळे दुधीच्या कॅटेगरीतले, दुधीच्या फॅमिलीतले सगळे म्हणजे दोडका, दुधी, कोहळा आणि ते जे बॉटल गॉड म्हणजे एक दुधीचे पण 3-4 प्रकार असतात. एक लांब असतं,
एक असं बॉटल सारखं, म्हणजे एक अंडाकृती असं असतं, एक असे कुठल्याही प्रकारचं त्याचा ज्यूस तुम्हाला खूप चांगला आहे. करेला ज्यूस, कारल्याचा ज्यूस हा पोटासाठी खूप चांगला जंतुनाशक आहे. म्हणजे लहान मुलांना सुद्धा जंत होतात बघा, त्याच्यानंतर त्यांना ऍनस खाजायला लागतं किंवा दात असे चावायला लागतात झोपेमध्ये. मुलं, मोठी माणसं सुद्धा दात चावतात झोपेमध्ये. याचा अर्थ काय आहे? त्यांच्या पोटात जंत आहेत आणि ते इतके वाढलेत की जंतामुळे खूप भूक लागते आणि ते जंत खातात, पण तुम्हाला काही, त्या माणसाला काही मिळत नाही. अशा वेळी कारल्याचा ज्यूस, दुधीचा ज्यूस हे खूप चांगले औषध आहे. पण सगळ्यांना उपयोगी पडेल असा एक ज्यूसचा मी ग्रुप तुम्हाला सांगणार आहे. तर तो मी स्क्रीनवर दाखवते आणि तुम्हाला वाचून दाखवते, तो तुम्ही लिहून घ्या. खूप महत्वाचं आहे की त्यात आपण काय वापरतो. काय वापरतो हे इतकं महत्वाचं आहे, कारण त्याला आपण ग्रीन लीफ ज्यूस असंच म्हणतो. तर ग्रीन लीफ ज्यूस मध्ये ठराविक पानांचा सिक्वेन्स मी दिलाय आणि ही पानं सगळी तुमच्या आसपास असली तर तुम्ही घ्या, नसली तर एखादं काढलं तरी चालेल. एक पान पिंपळ आणि एक पान आंबा, एक पिंपळाचं पान आणि एक आंब्याचं पान, 3 बेलाची पानं, बेलाला स्वतःलाच 3 पानं असतात, सो 3 गुणिले 3 अशी पानं दिसली पाहिजेत. सो 3 असलेली बेलाची 3 पानं आणि लिंबाची 3 पानं, 5 पानं कढीपत्ता. आणि कढीपत्ता म्हणजे ऍक्च्युली त्याची पूर्ण स्टिक तुम्ही घेऊ शकता, म्हणजे एक पान कढीपत्त्याचं न घेता पूर्ण काडी, ज्याला अशी 10-12 पानं आलेली असतात. आणि 5 पानं पेरूची, 7 पानं पारिजातकाची. ज्यांना संधिवात आहे त्यांच्यासाठी पारिजातक हे खूप चांगलं औषध आहे. संधिवात आहे, ज्यांना जॉईंट पेन्स आहेत, ज्यांना गुडघे दुखी आहे, ज्यांना खांदे दुखी आहे, किंवा ज्यांचे असे बोट सुद्धा खूप लोकांची दुखतात खूप वेळा, अशा लोकांसाठी पारिजातक हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर शेवग्याच्या काड्या, म्हणजे शेवग्याचं पान हे खूप मोठं असतं, तर त्याला पानं पानं असतात, तशा 9 पानं, 9 स्टिक्स शेवग्याच्या, 11 पानं तुळशीची आणि 21 गणपतीला ज्या वाहतो त्या दुर्वा. तर हे 1, 3, 5, 7, 9, 11 आणि 21 हे व्यवस्थित याप्रमाणे घ्या, कारण त्या प्रपोर्शन मध्ये ते आपल्या शरीरासाठी गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही कुठलीही लिफी व्हेजिटेबल्स, म्हणजे पालक, मेथी, चुका, चाकवत हे काही घेऊ शकता. तर एक त्याचं बंच किंवा एक पेंडी, तुम्ही त्याला कसं, खूप मोठी असेल तर त्याची साधारणपणे 30 पानं, ही पालक किंवा मेथी किंवा कुठलीही पालेभाजी. आणि त्याच्याबरोबर चवीसाठी पुदिना आणि कोथिंबीर हे तुम्ही चवीनुसार घालू शकता, एक एक छोटा बंच घातला तरी चालेल. तर या सगळ्या बरोबर तुम्ही व्हेजिटेबल्स पण ऍड करू शकता. आणि याचं काय करायचं, तर तुमच्या मिक्सरवरती जशी आपण कोथिंबिरीची चटणी किंवा नारळाची चटणी करतो तशी ही पानं, तुम्ही जर तुमच्या आजूबाजूला झाडं असतील, तुम्ही आता मॉर्निंग वॉकला जाता तेव्हा यातली जी पानं मिळतील, एखादं पान नाही मिळालं तर सोडून द्या आणि एखाद्याच्या ऐवजी दुसरं मिळालं, म्हणजे आता तुम्हाला पेरूचं नाही मिळालं पण डाळिंबाचं मिळालं तरी चालेल. तर ही पानं घरी आणल्यावर व्यवस्थित एक अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवा. त्याच्यावरती कधी कधी पेस्टिसाइड मारलेलं असतं, कधी त्याच्यावर धूळ असते, ते सगळं स्वच्छ करून घ्या. आणि मग त्याची जी सेंटर लाईन असते, पानाची सेंटर मध्ये एक अशी वेन असते, ती काढून टाकायची. आणि हे सगळं मिक्सीवरती त्याची पाणी थोडं थोडं घालत चटणी बनवायची. खूप पाणी घालू नका पहिल्यांदी, नाहीतर तो पानांचा ज्यूस होत नाही. चटणी सारखंच थोडी थोडी पाणी घालत त्याचं मिक्सीवर फिरवा. त्याच्यानंतर अजून एक ग्लासभर पाणी घालून मग ते फिल्टर करा. फिल्टर करत असताना तुम्ही जर कापडात फिल्टर केलं तर जास्त चांगलं, आणि मग ते पिळून काढल्यावर त्यातले जे तंतू आहेत ते राहतील आणि काय बाहेर पडेल तर क्लोरोफिल बाहेर पडेल, त्यातलं जे ग्रीन सत्व आहे ते बाहेर पडेल.
मग याच्यातच तुम्ही एखादं कारलं, एखादं कॅरट, एखादं बीटरूट, एखादा दुधीचा तुकडा, तर कोहळ्याचा तुकडा, हे पण व्हेजिटेबल्स तुम्ही घालू शकता. आणि या व्हेजिटेबल ज्यूसला आत्ता तुम्ही 21 दिवसामध्ये ऍटलिस्ट 3 ते 5 वेळा घ्या. म्हणजे आता उरलेल्या 10 दिवसामध्ये 3 ते 5 वेळा तुम्ही घ्या. ज्यांना पोटाचे आजार आहेत त्यांनी रोज घेतलं तरी चांगलं आहे. याच्याने तुमचं स्किनचं टेक्स्चर बदलेल, तुमची इम्युनिटी वाढेल आणि तुमची डोळ्यांची पॉवर वाढेल, तुमच्या घामाला वास येणं कमी होईल, तुमची इंटेस्टाईन मधल्या असलेल्या बॅड बॅक्टेरियांना ते पूर्ण काढून इंटेस्टाईनचे इनर लेयर्स ते पूर्णपणे क्लीन करेल. तर हे खूप सुंदर डेटॉक्स आहे. हे सकाळी ब्रेकफास्टच्या आधी 50 ते 100 ml. काही जणांना पहिल्यांदा घेताना असं वॉमिटिंग सारखं फिलिंग येऊ शकतं, कारण ते इरिटेटिंग असतं. तर त्यावेळी तुम्ही त्याच्यामध्ये, काही जणांना असं वाटतं, सगळ्यांना असं वाटत नाही. त्या पुदिना कोथिंबीर असल्यामुळे ऍक्च्युली त्याची चव चांगली लागते. पण जर तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही 20 ml, 30 ml, 50 ml असं हळूहळू वाढवा. आणि याच्यातच तुम्ही आवळा पण घालू शकता. आवळा, आलं हे असं किसून त्याच्यात नुसतं घातलं तरी चालेल, ज्यूस केलात मिक्सीवर तरी सुद्धा चालेल. 30, 50, 100 ml जे तेवढं तुम्ही घेऊ शकाल तेवढं ब्रेकफास्टच्या आधी घ्या. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही कांजी घेत नसाल त्या दिवशी तुम्ही हा ज्यूस घेऊ शकता. आणि ज्यांना कांजी बनवणं जमत नाही त्यांनी रोज सुद्धा हा ज्यूस घेतला तरी चालेल. ज्यांना खूप आजार आहे, वीकनेस आहे किंवा इम्युनिटी खूप कमी आहे, सतत थोडंसं हवामान बदललं की त्रास होतो, त्यांनी हा ज्यूस घेणं खूप फायद्याचं आहे. मग आता याला आपण म्हणतो ग्रीन ज्यूस. ओके, सो ग्रीन ज्यूस किंवा ग्रीन व्हेजिटेबल ज्यूस. आणि हा ग्रीन व्हेजिटेबल ज्यूस खूप खूप महत्वाचा आहे. याच्या बरोबर सकाळी जे पाणी तुम्हाला मिळेल ते पाणी आणि तुमच्या शरीरामध्ये असलेली ऍसिडिटी, ही जी ऍसिडिक प्रोसेस आहे तुमच्या शरीरामधली, ती कमी करेल. काही लोक आज अल्कलाईन वॉटर, अल्कलाईन प्रोसेस याच्यावर खूप जोर देतात. वॉटर अल्कलाईन करण्यासाठी, त्याचा पीएच वाढवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करण्यापेक्षा सुद्धा शरीरातलं ब्लड अल्कलाईन झाल्यामुळे आपले आजचे खूप सारे आजार आहेत. आणि जर आपल्याला ब्लड शुद्ध करायचंय, जर आपल्याला आपली गट शुद्ध करायची आहे, तर अल्कलाईन वॉटरपेक्षा सुद्धा हे जे ग्रीन व्हेजिटेबल ज्यूस आहे ते अल्कलाईन काम करतं आपल्यासाठी. म्हणजे आपल्या ब्लडचा पीएचच ते बॅलन्स करेल, जे ऍसिडिक झालेलं आहे. ऍसिडिक ब्लड ज्यांचं आहे त्यांनाच ऍसिडिटीचे सगळे विकार होतात, किंवा डायबिटीस होतो, किडनी प्रॉब्लेम होतो, किंवा जॉईंट पेन्स होतात. हे सगळे ऍसिडिक बॉडी झाल्यामुळे जास्त होते. आणि ऍसिडिक बॉडी होण्याचं मेन कारण आहे बेकरी, रिफाईंड फूड आणि अवेळी खाल्लेलं अन्न. अवेळी खाल्लेलं अनावश्यक अन्न. 2 पॅरामीटर दिलेत मी त्याला, अवेळी खाल्लेलं आणि अनावश्यक खाल्लेलं. हे दोनही आपल्या शरीराची ऍसिडिटी वाढवतात. कारण तुम्ही अवेळी खाता तेव्हा होतं काय, जी तुमच्या शरीराची खाण्याची वेळ आहे, म्हणजे जी तुमची भूक लागण्याची रेग्युलर वेळ आहे, त्यावेळी पोटामध्ये ऍसिड तयार होतं, अग्निहोत्र तयार होतं, पण आपण त्यात अन्न घालत नाही. मग ते ऍसिड आता तसंच राहतं. आणि 1-2 तासांनी तुम्ही जेव्हा अन्न घालता तेव्हा ऍसिड नाहीये, मग आता त्याला ते ऍसिड बनवावं लागतं. पण जेव्हा ऍसिड झालं, त्या ऍसिडमध्ये जर आपण अन्न घातलं नाही तर ते ऍसिड आपल्या आतड्यालाच खायला लागतं. आणि मग खूप लोकांना त्यामुळे अल्सर होतात, भोकं पडतात लिटरली. आणि त्याच्यासाठी काहीही करता येत नाही. मग डॉक्टर त्यांना सांगतात भाकरी आणि लोणी खा, कारण भाकरी, ज्वारीची भाकरी ही लवकर डायजेस्ट होईल आणि लोण्याने ती भूक बुजली जाते. पण याच्यापेक्षा अल्सर होण्याची वाट पाहण्यापेक्षा आपण आधीच जर आपल्या वेळी खाल्लं, भूक लागली की खाल्लं, तर ऍसिडिटीचे प्रॉब्लेम होणार नाही. पण ऑलरेडी आपली बॉडी आता 80% लोकांची बॉडी ऑलरेडी ऍसिडिक बॉडी झालेली आहे, त्यामुळेच आपण वेगवेगळे आजार अनुभवतो. सो हा जो ग्रीन व्हेजिटेबल ज्यूस आहे
मग आता यातली काही पानं तुम्हाला मिळतील, काही मिळणार नाही. डोंट वरी, जी मिळतील ती आणि तुमच्या घरात असणारं कढीपत्ता, कोथिंबीर, पुदिना हे तर नक्कीच मिळेल तुम्हाला बाजारामध्ये. पालक, मेथी, चुका, चाकवत हेही मिळेल. आणि दुधी, कारलं, काय टोमॅटो, काकडी, गाजर जे तुमच्या घरात असेल. आणि आता काय होतं, खूप वेळा तुम्ही आज भाजी बनवली पण खूप भाजी वाटते म्हणून तुम्ही एखादं कॅरेट सोडून देता. आता त्या एखाद्या कॅरेटचं काहीच करता येत नाही. अशा वेळी ते कॅरेट तुम्ही या ज्यूस मध्ये घाला. इट विल ऍक्च्युअली डू गुड फॉर यू. गाल ब्लॅडर स्टोन्स, किडनी स्टोन्स हे पण याच्यानी विरघळून जातील आणि निघून जातील. तुम्हाला त्याच्यासाठी काहीही ट्रीटमेंट करावी लागणार नाही जर हे तुम्ही घेतलं. ओके, सो हा ग्रीन व्हेजिटेबल ज्यूस. आणि मग तुमची पाण्याची गरज पण हळूहळू कमी होईल. कारण एकदा का बॉडीची ऍसिडिकनेस कमी झाला, बॉडी नॅचरली अल्कलाईन झाली की तुमची पाण्याची गरज शरीराची पण कमी होईल. आणि मग रिअली तुम्हाला तहान लागेल तेवढंच पाणी तुम्ही प्यायलं तरी पुरेल. ठीक आहे, गुड. सो माझ्या बाजूनी आज एवढंच की किती पाणी पाहिजे शरीराला. खूप पाणी असलेले पदार्थ खाल्ले पाहिजेत, जसं काही काकडी, गाजर, मुळा, व्हेजिटेबल्स, फ्रुट्स. आणि पाणी असलेले पदार्थ खाल्ले पाहिजेत रोजच्या जेवणामध्ये एकदा तरी. जे आहेत तुमचं सूप असेल, गंजी असेल, कांजी असेल किंवा सांबार असेल, रसम असेल, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे काय काय करता ते कुठलंही खाल्लेलं जेवणामध्ये एखादं तरी असावं ज्यामुळे पाणी मिळेल शरीराला. आणि हा ग्रीन ज्यूस घेऊन बघा, तुम्हाला तुमच्या स्किन वरती जे काळे काळे डॉट्स यायला लागतात एका वयानंतर, असे इथे इथे सुद्धा खूप, माझे तर पूर्ण गेलेले आहेत. खूप मला असे काळे मस्सासारखं यायला लागतं. आणि ते एका वयानंतर शरीर ते ऍक्च्युली वेस्ट बाहेर टाकण्याचा तो प्रोसेस असतो. आणि ते येतं, मग डॉक्टर त्याला काय थुजा लावा, थोडे काय डॉटचं एक मेडिसिनचे ड्रॉप देतात ते लावा, आणि मग ते जळायला लागते स्किन. आणि ती स्किन जळली तर तो मार्क राहतो, आणि तो मार्क जाण्यासाठी कॅलेंड्युला लावा म्हणून सांगतात. मग पहिलं थुजा लावा आणि मग त्याला कॅलेंड्युला लावा. हे म्हणजे काय, तर इकडचा कचरा काढून तिकडे करा, मग इकडेही करा तिकडेही क्लीन करा, असं करायची गरज नाही. तर तुम्ही हा ग्रीन व्हेजिटेबल ज्यूस 3 वेळा सुद्धा घेऊ शकता, 2 वेळा घेऊ शकता, 1 वेळा घेऊ शकता, तुमची जेवढी कपॅसिटी आहे. पण सकाळी ज्यूस बनवला तर सूर्यास्त आधी तुम्ही तो घेऊ शकता. फ्रीज मध्ये ठेवला तर घेण्याच्या आधी 40 मिनिटं बाहेर काढून ठेवा, रूम टेम्परेचरला आल्यावर घ्या. पण आज बनवलेला ज्यूस उद्यापर्यंत शक्यतो घेऊ नका. आणि जर तुमच्याकडे आता खूप काहीतरी फंक्शन आहे, फेस्टिवल आहे, खूप लोक येणार आहे, मला काही वेळ होणार नाहीये असं असेल, तर काचेच्या लांब बरण्यांमध्ये असा ज्यूस तुम्ही 3-4 दिवसाचा बनवून फ्रीजरमध्ये ठेवून द्या. तो पूर्णपणे डिफ्रीज होईल, म्हणजे त्याचा आईस होऊन राहील. मग तो 3 दिवस 4 दिवस रोज एक बाटली बाहेर काढायची सकाळी 5 वाजता. मग तो तुम्ही 9-10 4-5 तासानंतर तो रूम टेम्परेचरला आल्यावर तुम्ही घेऊ शकता इन केस ऑफ इमर्जन्सी. पण आय विल सजेस्ट फ्रेश इज द बेस्ट. ओके, तर काही काही वेळा आपल्याला ते पॉसिबल नसतं, फ्रेश करायला वेळ नसतो, पाहुणे आहेत घरामध्ये, येणार आहेत आपल्याला माहिती आहे, किंवा छोटं मूल कोणाचं तरी घरी येणार आहे, मग त्यावेळी मिक्सर आपल्याला आवाज करून चालणार नाही, ते लहान मूल झोपलेलं असतं. अशा काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असले तर अशा वेळी तुम्ही हे करू शकता. ओके, पण तो वस्त्रगाळ करणं हे खूप महत्वाचं आहे, कारण त्यातलं फायबर हे डायजेस्टेबल फायबर नसतं. ओके, किंवा आणि याच्यात तुम्ही विड्याची पानं पण घालू शकता. मी आता उन्हाळा आहे म्हणून सांगितलं नाही विड्याचं पान, तर विड्याची पानं तुम्ही 3 मॅक्सिमम घाला, कारण ते खूप हीट करतात अदरवाईज. आणि विड्याचं पान चावून चावून खाणं हे जास्त चांगलं. पण तुम्ही या ज्यूस मध्ये सुद्धा विड्याचं पान घालू शकता. कुठल्याही फळांचं पान घालू शकता तुम्ही, जी तुमच्या आसपास असतील ती कुठलीही चालते. आणि ज्यांना स्किनचे प्रॉब्लेम्स आहेत, स्किन ॲलर्जीज आहेत, त्यांनी याच ज्यूस मध्ये अलोवेरा, म्हणजे तुमचं अलोवेरा सगळ्यांना माहिती आहे, अलोवेरा घरामध्ये लावलेलंही असतं खूप जणांच्या. त्यातला जो मधला पल्प आहे तो 1-1.5 चमचा पल्प त्यात ज्यूस मध्ये घाला आणि मिक्सी करा. त्याच्याने तुमचे स्किनचे ॲलर्जीज, आणि मग ते जे अलोवेरा आहे जे तुमचं पल्प काढण्यासाठी बाहेरचं, ते तुम्ही पूर्ण स्किनला लावून टाका.
तुमची स्किन बाहेर नाही त्याचं जे काही डिटॉक्स व्हायला पाहिजे ते होईल आणि आतनं इंटेस्टाईनचं पण डिटॉक्स होईल. सो अलोवेरा इज द बेस्ट थिंग. ओके, ते ऍड करू शकता जर तुमच्या इथे असेल. आजकाल खूप घरांमध्ये ऑक्सिजन प्लांट म्हणून पण अलोवेरा लावतात लोक, की जे मस्किटो पण त्याच्यामुळे कमी होतात असं म्हणतात. वेगवेगळे काय काय उपाय आहेत लोकांचे, तर तुम्ही असं वापरू शकता. गुड. सो पाण्याविषयी कळलं का? काही डाऊट्स असले तर तुम्ही विचारू शकता. मी एकच तुम्हाला स्क्रीन शेअर करीन की ज्यामध्ये आज काय महत्वाचं आपण शिकलो ते बघूया. सो माणसाच्या शरीराला किती पाणी लागतं? साधारणपणे 60% लागतं, पण ते 60% पिण्याची गरज नाहीये, ते वेगवेगळ्या ह्याच्यातनं यायला पाहिजे. ओके, हे मी आज शॉर्ट तुम्हाला देणार आहे. आणि दुसरं म्हणजे हिरव्या भाज्यांचा रस का घ्यावा? मी आत्ता जे तुम्हाला सांगितलं त्याचे फायदे काय, त्याच्यामुळे होतं काय, हे सगळं या एका ह्याच्यावर दिलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही भाज्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. पण मी जो सिक्वेन्स तुम्हाला दिला तिसऱ्याचा, तो खूप महत्वाचा आहे. तो मेडिसिनल आहे आणि तो आपल्याला आपलेच औरंगाबादचे एक SSY टीचर आहेत भोसले, जे नॅचरोपॅथी डॉक्टर आहेत, त्यांनीच आपल्याला दिलेला तो फॉर्म्युला आहे. तर तुम्हाला वेगवेगळे ग्रीन ज्यूसचे युट्यूबवर मिळतील, पण ते न घेता हा वेल टेस्टेड फॉर्म्युला आहे. त्यामुळे तो वापरा आणि ऍसिडिक किंवा डिस्टर्ब्ड बॉडी ज्यांची असेल त्यांनी हे जरूर घ्या. ठीक आहे, कोणाला काही डाऊट्स असले तर तुम्ही विचारू शकता. कोणी मगाशी हात वर केला होता. येस, लिंबू आहे ना, लिंबू लिहिलेलं आहे ना, तिथं तिथं कन्फ्युजन काय होतं, लिंबू किंवा मग कडुलिंब घ्यायचं का आपलं गोड लिंबू? लिंबूचं लिंबू कडुलिंब सुद्धा चालेल आणि लिंबू सुद्धा चालेल, दोन्ही चालेल. मी तर लिंबू लिहिलंय की जे नॉर्मल पिवळं लिंबू आहे ते. कडुलिंब हा फक्त आपण पाडव्याच्या दिवशीच खायचा असतो, त्याच्यानी तुमचं पूर्णपणे आतमधली हे क्लीन होते. पण तुम्ही कडुलिंब, कारलं हे घातलं तरी काही प्रॉब्लेम. मी सांगितलं ना, कुठल्याही फळांची भाज्यांची पानं तुम्ही घेऊ शकता. लिंबोणीचं पान घ्यायचं, लिंबोणीचं पान सुद्धा चालेल आणि लिंबाचं सुद्धा चालेल. ते गुरुदेव मॅम. हा बोला. छान आहे हे ज्यूस, म्हणजे यातली ऑलमोस्ट पारिजातक सोडून सगळी पानं मला माझ्या किचन गार्डन मध्ये मिळतील. आता बघायला गेलं तर ही साधारण 80-85 पानं होत आहेत ह्या अकाउंटनी घातली तर मला असं विचारायचं आहे की ह्या पानांचा ज्यूस आपण म्हटलं एका वेळेस 50 ते 100 ml घ्यायचा, तर हा ज्यूस 100 ml पेक्षा जास्त होणार नाही? होईल, पण मग तो तुम्ही 2 वेळा 3 वेळा घेऊ शकता. मग एकाच तुम्हाला दिवशी? हा, एकाच दिवशी. प्रत्येक मीलच्या आधी तुम्ही अर्धा तास घ्या, अर्ध्या तासानी मग जेवा तुम्ही, कारण तोपर्यंत तो ना ऍक्च्युअली तुमचं इंटेस्टाईन क्लीन करेल. आणि पण मग ह्यानी मोशन वगैरे नाही होणार ना? लूज मोशन नाही ना होणार? पहिल्यांदी जर तुमच्या पोटामध्ये तुम्हाला खडा असेल, म्हणजे तुमचं कॉन्स्टिपेटिव्ह असेल, तर तुम्हाला ते थ्रो करेल, ग्रीन मोशन होईल. जसं तुम्हाला बीटरूट कांजी घेतल्यावर ब्राऊन किंवा रेडिश मोशन होईल. तर बेसिकली ते काय करते, तर तुमच्या इंटेस्टाईनच्या आतमध्ये जे वेस्ट चिकटलेलं आहे त्यालाही ते काढून बाहेर आणेल. त्यामुळे तुम्हाला लूज मोशन झाली एखाद वेळी तरी नो प्रॉब्लेम, त्याच्यानी वीकनेस नाही येणार. रादर ते घेतल्यानंतर, ती मोशन झाल्यानंतर तुम्हाला लिटरली आपण उडतोय असं वाटेल, इतकं बॉडी लाईट होईल. ओके ओके. आणि तुम्ही दोघं तिघं घरातले असलात तर सगळ्यांनी थोडं थोडं घ्या. आणि जर तुम्हाला वाटलं की हा, म्हणून मी तुम्हाला चटणी सारखं करायला सांगितलंय, मग ती चटणी तुम्ही स्टोअर करू शकता आणि तुम्हाला घेताना त्याच्यात पाणी गाळून तुम्ही हे करा. ओके, मग ती चटणी तुम्ही 2-3 दिवस सुद्धा घेऊ शकता, पण एकदा का पाणी घातलं की ते फर्मेंटेशन सुरू होईल. ओके, ठीक आहे. चटणीचा ऑप्शन चांगला आहे, चटणी 2-3 दिवस वापरेन, चालू शकतो. गुड. कोणीतरी मगाशी हात वर केला, कारण मला रेकॉर्डिंग साठी कंटिन्यू केलं होतं मी. कोणाला डाऊट असला तर विचार. या मंगला विचार. मॅम, ते 2-3 जणांसाठी म्हणजे त्याच्यामध्ये अजून पानं ऍड केले तर चालतात का मग? हो, या प्रपोर्शन मध्ये तुम्ही कितीही ऍड करा, काही आणि प्रॉब्लेम.
स्किन वरती हायपर पिगमेंटेशन आहे. तर मग अलोवेरा घाला त्याच्यासाठी याच ज्यूस मध्ये, आणि अलोवेराच्या पानांनी पूर्णपणे रब करा बॉडीला आंघोळीच्या अर्धा तास आधी. आणि त्यात हळद घाला. जर तुमच्याकडे हळद घरी बनवलेली हळद असेल तर, बाजारातली हळद ज्याच्यामध्ये कर्क्युमिन खूप कमी असतं आणि रंग खूप असतो, तर हळद कर्क्युमिन जे आहे ना ते तुमचं पिगमेंटेशन खूप काढून टाकेल. तर अलोवेरा ची पेस्ट म्हणजे चमच्यानी लिटरली त्याला तुम्ही जो ज्युसी येते आणि हळद हे दोन्ही मिक्स करा आणि ते तुम्ही स्किनला लावा आणि ज्यूस मध्ये पण अलोवेरा घाला. तुमचं पूर्ण हे निघून जाईल. म्हणजे मला कॅनडामध्ये मी जाण्याच्या आधी आणि कॅनडामधून आल्यावर माझ्या स्वतःच्या स्किन मध्ये खूप फरक दिसतो. एक नोव्हेंबर पासून आतापर्यंत इट्स लाईक रेडिएटिंग पिंक, आणि ऑलमोस्ट बऱ्याच वर्ष रेडिएटिंग पिंक अशी व्हायला लागली आहे स्किन. म्हणजे नॅचरली तुम्हाला त्याला काही मेकअपची गरज नाही, इतके तुमचा ब्राईट फेस होईल. माझं फर्स्ट डिलिव्हरी म्हणजे मुलगा आता 16 वर्षाचा आहे, तेव्हापासून हायपर पिगमेंटेशन आहे. पण त्याला काही डॉक्टरांनाही दाखवलं मी, पण डॉक्टरही म्हणे की त्याला यू डू दिस, हे तुम्ही करून बघा. दोन गोष्टी खूप सोप्या आहेत. आणि हो. नाही तर तुम्ही जर आश्रमात जात असाल तर आपण तिथे मड बाथ करतो. म्हणजे विशाखापट्टणमला आम्ही डेफिनेटली मुलतानी मट्टीचं मड बाथ, म्हणजे पूर्ण शरीराला ती मट्टी लावून पूर्ण ड्राय व्हायला पाहिजे जिथे जिथे पिगमेंटेशन आहे. म्हणजे आता तुम्ही आश्रम मध्ये तर आम्ही पूर्ण शरीराला करतो, पण तुम्ही जेवढे सन एक्सपोज होतात तेवढ्या भागाला तरी ती मट्टी लावून आठवड्यातनं एकदा, महिन्यातनं दोनदा असं केलं तर ती मट्टी ती पूर्णपणे काढून टाकते. पण ती मिट्टी काय वापरताय ते खूप महत्वाचं आहे. कारण आमच्या हो. विशाखापट्टणम आश्रम मध्ये एक स्पॉट असा आहे की जिथे ती स्पेसिफिक मट्टी मिळते. पण आता प्रत्येक आश्रम मध्ये कुठेतरी जिथे पाण्याचा नॅचरल झऱ्याचा स्रोत आहे ना तिथे ती मट्टी मिळते. ती किंवा तुम्हाला जर तुळस, तुमच्या घरात तुळस असेल तर तुळशीच्या मुळांच्या जवळची माती अच्छा. ती तुम्ही घ्या आणि त्याच्यामध्ये कधी कधी ते गांडुळं वगैरे असतात किंवा छोटे छोटे किडे असतात, तर त्यात काय करायचं, थोडं पाणी घालायचं आणि ती वर येतात. मग ते किडे वर येतात, ते पाणी वरचं पाणी काढून टाकायचं थोडंसं पाणी जास्त घालून आणि ती उन्हात थोडा वेळ ठेवून द्यायची, म्हणजे त्यातलं पाणी इव्हॅपोरेट होईल आणि मग तो एक स्टिकी गमी असं ते हे तयार होईल, काय म्हणायचं, क्रीम सारखं तयार होतं. आणि ती तुळशीच्या बेसची पण ती मुळांजवळची माती पाहिजे तुळशीच्या. आणि त्यात तुळशीचा ज्यूस घाला, अलोवेरा ज्यूस घाला, हळद घाला, असं काही हे करा ज्याच्यामुळे तुमचं पिगमेंटेशन खूप कमी होईल. मला पण ते असं वांग म्हणतात तसं खूप वाईट स्पॉट येत होते, ते कमी होते. आता खूप जास्त झालं. फर्स्टला एवढं नव्हतं, आता पूर्ण फेस जशी तुमची इंटेस्टाईन